हाय गुड मॉर्निंग. सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. फर्स्ट ऑफ ऑल माझ्या लास्ट ब्लॉगला म्हणजे कोकण ब्लॉगला तुम्ही भरभरून येऊन दिलं. तुम्ही खूप सुंदर कमेंट्स केल्या होत्या. तुम्हाला आमचं गाव आवडलं, तुम्हाला कोकण आवडलं, तुम्हाला ओवसा पूजन आवडलं, तुम्हाला एकंदरच सगळं काही पाहायला आवडलं त्या ब्लॉगमधलं. हे ऐकून मला खूप जास्त आनंद झाला. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप जास्त मॅटर करतात. सो थँक्यू सो मच फॉर अप्रिशिएटिंग. आणि देन कमिंग बॅक टू टुडेज ब्लॉग, मला गेले बरेच दिवस मेसेजेस येत होते, सजेशन्स येत होते की तू डेली ब्लॉग बनव. पण मला त्यातलं फार काही कळायचं नाही. त्यामुळे मग मी विचार केला की काय असतं, तर आपण आधी बघूया. पण मग बघून रिअलाईज झालं की जोपर्यंत आपण स्वतः ट्राय करत नाही तोपर्यंत त्यातलं काही जमण्यासारखं नाही आहे. त्यामुळे आज एक छोटासा प्रयत्न करते आहे. आजचा पूर्ण दिवस ब्लॉग करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो स्टे ट्यून. आजचा पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आज मावशींनी इकडे मिक्स्ड कडधान्याची उसळ बनवली आहे, भात केला आहे आणि त्याचबरोबर सॅलडसुद्धा आहे. अजून सॅलड त्या कट करतायत. मावशी ऑलमोस्ट सगळं बनवूनच गेले आहेत. बट इट्स जस्ट दॅट की मी त्यांना 3 ते 4 डिशेस देते. सो आज जरा थोडं जास्त जेवण बनवायचं आहे. सो मी विचार केला की जे उरतं आहे ते मी बनवावं. एक जी डिश राहते ती आहे चिकन किंवा अंडं. सो जरा मी पटकन बनवते. जायला थोडाच वेळ शिल्लक आहे. आता डबा भरून घेऊया. किती काय काय यूज केलं ते पाठवून दे. किती सुट्ट्या दिल्या काय मग तसं. Good morning. Good morning. गुड मॉर्निंग. कांच्या भूक लागली. चला. चलो. चला.
मेकअप सुरू करण्याआधी मी स्किन केअर करणार आहे आणि त्यासाठी सगळ्यात आधी मी यूज करते ॲक्वा बूस्ट बायोक्युलचं हे एक टोनर आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदीच वॉटर लाईक आहे, खूप जास्त लाईट वेट. ह्याचे काही ड्रॉप्स मी कॉटन पॅडवर घेणार आहे आणि त्यानंतर त्याने चेहरा व्यवस्थित पुसून घेणार आहे. ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग टोनर नावाप्रमाणे खरंच खूप जास्त हायड्रेटिंग आहे. माझी स्किन खूप काळासाठी हायड्रेटेड राहते, खूप खोलवर हायड्रेट होते आणि मोरोवर चेहऱ्यावर जर काही धुळीचे कण असतील तर मेकअप आधी हे वापरल्याने ते कण काढायला मदत होते आणि म्हणजे आपण एकदम क्लीन स्किनवर आपला मेकअप करू शकतो. मी आता बरेच दिवस झाले बायोक्युलचे प्रॉडक्ट्स वापरते आणि बायोक्युलचे सगळे प्रॉडक्ट्स खूप नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनवलेले आहेत. यामध्ये सुद्धा पेंटाबेटिन, सिट्रुलिन, हायल्युरॉनिक ॲसिड आहे, जे नैसर्गिक गोष्टींपासून सोर्स केलेलं आहे. कॉर्न कर्नल्स आणि वॉटरमेलन म्हणजे कलिंगड या अशा नैसर्गिक गोष्टींपासून ते सोर्स केलेलं आहे. त्यामुळे एकंदरच स्किन प्लम्प दिसते, फ्रेश दिसते, क्लीन दिसते. ह्यामुळे स्किन बॅरियर्ससुद्धा स्ट्रॉंग होतात. स्किनची जी pH लेवल असते ती बॅलन्स व्हायला मदत होते आणि बेस्ट पार्ट इज सगळं काही नैसर्गिक इन्ग्रेडियंट्सपासून बनवल्यामुळे ह्याचे काहीही साईड इफेक्ट्स नाही आहेत. आता नेक्स्ट मी यूज करणार आहे बायोक्युलचं स्पॉटलेस सिरम. हे अतिशय नॉनस्टिकी आणि लाईटवेट जेल आहे, जसं मला आवडतं. यामध्ये आर्ब्युटिन, फायटॉल, व्हिटॅमिन सी सारखे घटक आहेत, जे बिअरबेरी, बायडन पिलोसा, ककाडू प्लम यासारख्या नैसर्गिक घटकांपासून एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत. ह्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होते ते म्हणजे ज्यासाठी सध्या मी हे वापरते ते म्हणजे ह्याने डार्क स्पॉट्स कमी होतात. तर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्समुळे भरपूर डार्क स्पॉट्स आले आहेत. सो ते कमी व्हायला मदत होते, हायपर पिगमेंटेशन कमी होतं, त्यामुळे इव्हेंच्युअली स्किन इव्हन टोन होते आणि चेहऱ्यावर जो नॅचरल ग्लो आहे तो टिकून राहतो. हे सगळ्या स्किन टाईप्ससाठी बनवलं आहे, त्यामुळे तुमची ऑइली असू दे, ड्राय असू दे स्किन तुम्ही हे बिंदास वापरू शकता आणि शिवाय हे AM आणि PM दोन्ही रुटीन्समध्ये वापरलं जाऊ शकतं. मॉइश्चरायझर म्हणून मी रिक्विल वापरणार आहे. ॲक्च्युली मी युजली इमोलिन वापरते, पण ही दुसरी ट्यूब आहे रिक्विलची आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत, कुठलाही साईड इफेक्ट नाही. जे मेन काम आहे स्किन मॉइश्चराईज ठेवणं, हायड्रेटेड ठेवणं, ते उत्तम करते हे मॉइश्चरायझर. त्यामुळे मी हे पुन्हा वापरायला काढलं आहे. नेक्स्ट मी वापरणार आहे डॉट अँड कीचं सनस्क्रीन. हे 50 SPF आहे आणि ह्या आधी मी ॲक्वालॉजिका वापरायचे, पण मी यावेळेला ठरवलं की काहीतरी नवीन ट्राय करूया. सो हे अगदीच ॲक्वालॉजिकासारखं आहे, सेम रिझल्ट्स आहेत ऑलमोस्ट आणि अतिशय लाईट वेटसुद्धा आहे, काही वाईट कास्ट नाही. त्यामुळे मी हे यापुढे कंटिन्यू करेन असं वाटतं आहे. काढून ठेव. सकाळी सांगून 10च्या पडलं म्हणजे मॅडम 10 वाजता आलं ना. काय दाखवता थोडं उशीर आलं पण 10 वाजता आम्हाला तरी वाटतं का आणि हे तर करायचं मी ह्यांच्या मागेच वाटतं. चांगलं असं नाही. या आले. लेट्स गो फॉर द सीन. यार हात तुटाय. काय मग वर्षभर वाट बघत होती.
एक है यार, मुझे इतना बुरा लग रहा है, मैं एक भी बात नहीं करती। माँ क्या बात कर रही है? किसके साथ है? वाह, फिर ठीक है। Of course. नोबिता नोबिता चलो हम सीन करते हैं। चलो सीन करते हैं। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। काय त्याला ना ते मेजरमेंट्स त्याच्यातले सगळं हवंय. घरातच सीन टाइम. काकूमा, मी तुम्हाला पण गरबा शिकवेल. मला नको ग बाई, तू एकटीच आहे. विशालला तर काय करतो? समय याचं बाकीचं गायब आहे, फक्त हे वरचे 2 चंबूक आहे. गुड मॉर्निंग दिन्या. ऑलवेज इन टेन्शन. सिद्धी आमची शेड्युलर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हे देवाचे भांडे पुसायला पण तोच कपडा, ते भांडे पुसायला पण तोच कपडा. रिटर्न परमिशन नाही आहे, बरोबर आहे. काही काय झालंय? बरं वाटत नाहीये का? फक्त तेवढं. ए मारामारी कॅप्चर झालीये. काय झालं? काय झालं? मैं इग्नोर कर रही हूँ. ताई फाल्गुनी चल लवकर लवकर, बरीच तयारी शिल्लक आहे. हलगुनी ताई असं नका करू. ती जाने की बड़ी. हलगुनी ताई नाही कर बघा पाहिजे. असं कर कर. काय मग कसं वाटतंय आता? वर्षभर नवरात्रीची वाट बघत असतेस ना? या नवरात्रीत काय करणार आहेस? काय करणार म्हणजे मग खूप मज्जा करणार, खूप गरबा करणार आणि बाहेर जात येत नाही ना. नाही नाही नको, माझ्या वाडीचं पण तूच कर. बरी आहे. काय झालं ताई? नाही टेक कोणता रे अरे मग हाच स्क्रिप्ट असल्यावर टेक कसं होईल मला बेस देणार मला देणार आहे. नाही झालं ना, उद्याच आहे. हलगुली ते बाकीचं पण घेऊन या. काय मग कसं वाटतंय? वर्षभर नवरात्रीची वाट बघत असतेस ना? या वर्षी काय करणार आहेस नवरात्रीत? काय करणार म्हणजे खूप मज्जा करणार, गरबा खेळणार. तो ये टेक लगा दे बोली क्या एंकल ब्लॉग मध्ये जरा व्ह्यूज वाढवते. आपले लिपस्टिक ताई तू टेन्शन मध्ये आहेस की नाही सीन मध्ये? एवढी लिपस्टिक लावून कसं चालू? ही टेन्शनची लिपस्टिक. जितकी लिपस्टिक जास्त आणि न्यूड काही तेवढं टेन्शन अधिक. आता फक्त तुपांजन घेतलं की मॅटर सेट. सी द कानातले. हे कानात तुला जखमी करतायत. हे कानातले मला जखमी करतायत. इथे लागून लागून स्क्रॅचेस आलेत. पण ती सहन करते. ही आपली चंदा. ऍक्ट्रेस म्हणून यावेळेला अवॉर्ड आहे मला. सेटवर अनेक जणांना सहन करते मी. कोणाला ग? ओ गॉड, तू तुझं USP मला देतेस. काजळ घालले. ते USP वालं काजळ नाही घालणार. तू एका शब्दासाठी वाट लावली. वाट लावली. हा आराम. एक सेकंड. नाही करायला नको. त्यांना जरा बरं वाटलं ना, त्यांना जरा बरं वाटलं की मग आपण नाही करायला नको. त्यांना जरा सेटल होऊ दे. त्यांना बरं वाटतं ते.
जेव्हा खरंच वेळ येईल ना त्यांच्या समोर जायची तेव्हा ठरवूया काय. रेडी रेडी. नाही घाई करायला नको. त्यांना जरा सेटल होऊ दे, त्यांना बरं वाटू दे. मग जेव्हा खरंच वेळ येईल ना त्यांच्या समोर जायची तेव्हा ठरवता येईल काय करायचं ते. पण तोपर्यंत त्यांना हे कळायला नको की मी इथे आज कॉम्पॅक्ट मी आहे. क्या सोच रहे हो? ले लो ना वही स्पून. दादाचं झालं. काय मेरा क्या है? काय सांगते माझ्याकडे आज पता नहीं ये पण तर आप और मैं ऐसा कोई सीन हो भी सकता है. गरम कैसे गरम अभी आया. मैं गई थी ना बीच में. ले ना नवरात्रीत सगळ्यांचा उपवास असते ना. रोज नवव्या दिवशी तेरा भी हो. जब दादा इथे नाश्ता नहीं आला है. मन करता है तभी मैं उपवास रखती हूँ. मुझे जब साबुदाना खिचड़ी खाने का मन करता है तभी मैं उपवास रखती हूँ. इथे पण पाणी नाही आहे. आज खिचडी खानी है तो उपवास करती बॉब द बिल्डर. बॉब द बिल्डर था. ओह आणि I used to love it. वो जो प्रोजेक्ट बना था ना पॅकअप झालंय. ऍक्च्युली माझं 2 तासांपूर्वीच झालं होतं पण ठरत नव्हतं सीन खूप खड्डे ठरत नव्हतं सीन करायचं की नाही. त्याच्यामुळे फायनली आता पॅकअप दिलं मला. आता मी घरी चालले होते परत 8:30ला. चंदा धडपडते तिकडे तडमडते. तिचा फोन खाली पडला त्याच्यामुळे ती प्रयत्न करते एका हाताने फोन काढायला, दुसऱ्या हाताने ती कॅमेरा हँडल करते बिचारी. सो आता मी घरी जाणार. जेवण तर झालंय माझं बघाशीच. घरी जाणार, हा व्हिडिओ एडिट करणार. अगो काय चंदा माझ्याकडे ठेव तरी. कसली आहे शी. झालं किती ठेवलंय. व्हिडिओ एडिट कर आणि मग मी झोपणार छान स्किन केअर करून. बस थोडाच दिवस राहिला आता. हाय. ॲज यू कॅन सी 11:30 वाजलेत. 30 तारखेला आमची झी मराठीची नॉमिनेशन पार्टी आहे आणि त्यासाठी थीम आहे ग्लिटरी ऑरेंज. मी एक ड्रेस ऑर्डर केला त्यासाठी, जो अनफॉर्च्युनेटली ते म्हणाले की उशिरा येणार आहे, 12 दिवस लागतील. पण माझ्याकडे आता तेवढा वेळ नाही आहे. सो मी त्यांना रिक्वेस्ट टाकली आहे की लवकरात लवकर पाठवा. बट जर का तो नाही आला तर मला काहीतरी ऑप्शन हवा आहे, ऑल्टरनेट ऑप्शन. आणि त्यासाठी माझी खूप धावपळ सुरू आहे आणि मी दिवस रात्र ऑरेंज ड्रेसेस बघते. जे हे बघा मी तुम्हाला दाखवते. बघा सतत हे असं चालू आहे माझं. डोळे बंद केले तरीही माझ्या डोळ्यासमोर ऑरेंज कलरचा ड्रेस येतो आहे. एनिवे, उद्या खूप मोठा दिवस आहे. उद्या घटस्थापनेचं शूट होणार आहे आणि भरपूर मोठी सीन आहे आणि खूप ड्रामा आहे. मला हेअर वॉश करायचा होता, सो मी तो आत्ताच करून घेतला. आता मी क्विकली, मला फार वेळ नाही घालवायचा म्हणून मी पटकन नाईट रिच्युअल करणार आहे, स्किन केअर. बट सिन्स जसं मी म्हटलं मला खूप वेळ नाही घालवायचा आहे म्हणून मी कमीत कमी प्रॉडक्ट्समध्ये करणार आहे ही गोष्ट. म्हणजे तुझे ते पिंपल्स आले तिथे तिथे लावलं आहे मी.
सगळ्यात शेवटची गोष्ट जी मी करते झोपण्याआधी ते म्हणजे मॅनिफेस्टेशन. शांततेत मॅनिफेस्ट करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात आधी तर ड्रेस. ह्या डायरीमध्ये सध्या माझे मॅनिफेस्टेशन्स लिहिते जे मी ओव्हरनाईट ठेवते. सो लिहायचे असतात ते. सो आता मी दाखवेन नंतर. ओके, असे क्विकली दाखवते. सो मी खूप कलरफुल मॅनिफेस्टेशन्स लिहिते आणि अर्थात जेव्हा पूर्ण होतील तेव्हा माझे मॅनिफेस्टेशन्स तुम्हाला दाखवेन. बट एकदा लिहून झाल्यानंतर शांततेत त्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. सो 2 सेकंद घेणार आहे विचार करायला की काय हवं. ऑलराईट. सो सगळं करून झालं आहे. दिवसभर तुम्ही माझ्या बरोबर होता. तुम्ही ऑलमोस्ट माझा पूर्ण दिवस पाहिला आहे आजचा. प्लीज मला सांगा हा डेली ब्लॉग कसा वाटला. मी बरोबर केलाय का, काही चुकलंय, काही गणलंय, काही करणं अजून अपेक्षित आहे. मी काय काय जे डेली ब्लॉग्स पाहिले तेव्हा फारच असते ते मला काही यावेळेला जमलं नाहीये कारण की तेवढं स्लो लाईफ नाहीये माझं आत्ता सध्या तरी. बट प्रयत्न करते. नक्की मला सांगा तुम्हाला आजचा हा डेली ब्लॉग कसा वाटला आणि अजून काय बघायला आवडेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. अर्थात लवकरच 800 एपिसोड पूर्ण होणार आहेत तर मग मी एकदा सेट टूर पण करणार आहे आणि त्याचबरोबर माझा आणि सिद्धार्थचा व्हिडिओ पेंडिंग आहे तेही आमच्या लक्षात आहे. पण आम्हाला तो बेस्ट करायचा आहे. सो वी आर वेटिंग फॉर द राईट टाईम. मोर ओव्हर अजून तुम्हाला काही विषय आठवत असतील तर मला नक्की पाठवा कारण मला फार मजा येते व्लॉग्स करायला. ओके, चलो देन बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.